श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, राजा, ज्या वेळेला दक्ष प्रजापतीचा यज्ञ विध्वंस झाला, सगळे भगवंताचे गण कैलासावरती गेले. झालेला यज्ञाचा विध्वंस पाहून सगळ्या देवदेवतांनी, ऋत्विजांनी, अन्य सदस्यांनी भगवान ब्रह्मदेवाची प्रार्थना केली. भगवंताला इतिवृत्तांत सांगितला. भगवंताला माहितीच होतं की पुढे होणार काय, म्हणून ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्म्याची स्वारी त्या यज्ञामध्ये गेली नाही. जेव्हा हा वृत्तांत कळाला त्यावेळेला सगळ्या देवांनी प्रार्थना केली की आता आमची इच्छा आहे की कसंही करा, पण तो विध्वंस झालेला यज्ञ पूर्ण झाला पाहिजे. असा जर यज्ञाचा विध्वंस देवांनीच केला तर पुढे यज्ञ कोण करणार. देवांची ही विनवणी ऐकून ब्रह्मदेवांची स्वारी भगवान महादेवांना भेटण्यासाठी म्हणून कैलासावरती गेली. तो कैलास, ज्या कैलासावरती वनस्पती, तप, मंत्र आणि योग आदी उपायांनी सिद्धी प्राप्त झालेले आणि जन्मतःच सिद्ध अवस्थेला पोहोचलेले ते सिद्ध पुरुष, देव जे कायम तिथे निवास करतात, किन्नर, गंधर्व आणि अप्सरा नेहमी तिथे राहतात, तो कैलास पर्वत, जो पर्वत मोरांचे केकारव, धुंद भ्रमरांचे गुंजारव, कोकिळांचे कुहुकुध्वनी आणि पक्ष्यांच्या किलबिलाट्यांनी निनादून गेलेला असतो, तो कैलास पर्वत ज्याच्यावरी अंबा, कदंब, नागचाफा, पुन्नाग, चाफा, पाटल, अशोक, बकुळ, कुंद, कोरांटी, सोनेरी कमळं, वेलदोडा, दालचिनी, जाई, मालतीच्या सुंदर वेली, शेवंती, मोगरा, कस्तूर मोगरा यांची सुशोभित अशी प्रकारची झाडं, मंदार, पारिजात, देवदारू, तमाल, आसना, ताड, कांचन, अर्जुन वृक्षांमुळे तो पर्वत रमणीय होता. किती किती वर्णन करावं. अहो, फणस, उंबर, पिंपळ, पिंपरी, वड, निंब, भुर्ज, औषधी, वनस्पती, सुपारी, मोहाची सुपारी, जांभळ, खजूर, आंबाडा, आंबा, चार, मोहा, हिंगणबेट, वेळू, बांबू इत्यादी भिन्न भिन्न प्रकारची वृक्ष. तिथल्या सरोवरांमध्ये चंद्रविकासी, निळी, पांढरी अनेक जातींची कमळं उमललेली. तो कैलास पर्वत आहे, जिथे जिकडे तिकडे हरिण, वानर, सिंह, अस्वल, साळी, नीलगाय, गेंडे, वाघ, कृष्णमुरुग, रानरेडे, कर्णांत्र, एकपद, अश्वमुख, लांडगे आणि कस्तुरी मृग राहतात. किती वर्णन केलं श्रीमद भागवत ग्रंथामध्ये. हे इतकं उत्तम वर्णन केलंय मंडळी, आपल्या कानावर पडलं पाहिजे. तो भगवान महादेवांचं निवासस्थान असलेला पवित्र असा भगवान भूतनाथांचा कैलास पर्वत. देवांनाही आश्चर्य वाटलं. तिथं त्यांनी अलका नावाची एक सुरम्य नगरी आणि सौगंधिक वन पाहिलं. तिथं सगळीकडे सुगंध पसरवणारी सौगंधिक नावाची कमळं उमललेली होती. त्या अलका नगरीच्या बाहेर नंदाचालक नंदाच सरितो बाह्यतः पुरः तीर्थपादा पदांभोज रजसातीव पावने. त्या नगरीच्या बाहेर नंदा आणि अलकनंदा नावाच्या 2 नद्या वाहत होत्या. त्या श्रीहरींच्या चरण संयोगाने अत्यंत पवित्र झालेल्या होत्या. किती वर्णन करावं. अहो, कैलास पर्वताचं वर्णन करावं तेवढं थोडं आहे. त्या अलका नगरीचं वर्णन करावं तेवढं थोडं आहे. यक्षराज कुबेराची राजधानी असलेल्या त्या
अलकापुरीला मागे टाकून देव सौगंधिक वनामध्ये आले. ते वन रंगीबेरंगी फुलं फळं आणि पानांनी भरलेलं होतं. कोकिळा आदी पक्ष्यांचा किलकिलाट, भ्रमरांचा गुंजारव ऐकत ऐकत सगळे देव ब्रह्मदेवासोबत पुढे पुढे चालले. पुढे गेल्यावर पुष्करणीच्या पायऱ्या वैडूर्यमण्यांपासून बनवलेल्या पाहिल्या. त्यात पुष्कळ कमळं उमललेली पाहिले. तिथे अनेक किमपुरुष आलेले होते. अशा प्रकारे त्या वनाची शोभा पाहत जाता 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 देवांना जवळ एक वटवृक्ष दिसला. तो वटवृक्ष 100 योजने उंच होता आणि त्याच्या फांद्या 75 योजन पसरलेल्या होत्या. त्याच्या चारी बाजूंना नेहमी सावली होती, त्यामुळे तिथे उन्हाचा कधी त्रासच होत नव्हता. त्या वृक्षावर कधी पक्ष्यांनी घरटं सुद्धा बांधलेलं नव्हतं. विदुरा, त्या महायोगमय आणि मोक्षांना आश्रयभूत असलेल्या वृक्षाच्या खाली भगवान महादेवांची स्वारी बसलेली पाहिली. ते क्रोधरहित कालाप्रमाणे दिसत होते. त्यांचं शरीर अतिशय शांत होतं. सनंदन आदी शांत महासिद्ध आणि यक्ष राक्षसांचे स्वामी मित्र कुबेर त्यांची सेवा करत होते. जगतपती महादेव सर्व विश्वाचे हृदय आहेत. स्नेहामुळे ते सर्वांचे कल्याण करणारे आहेत. शुकाचार्य म्हणतात, राजा, तुला माहिती आहे भगवान महादेवांची स्वारी अखंड तप का करती? अखंड साधनेमध्ये निमग्न असलेले भगवान महादेव तप कशा करतात तर विद्या तपो योगपथ मास्थितं तमधीश्वरं चरन्तं विश्वसुहृद्यदं वात्सल्याल्लोकमंगलम. जगतपती महादेव सर्व विश्वांचे हृदय आहेत. स्नेहामुळे ते सर्वांचं कल्याण करणारे आहेत. त्याबरोबर ते लोकहितासाठीच उपासना, तप, समाधी इत्यादी साधनांचं आचरण करत असतात. बघा मंडळी, आज ह्या प्रश्नाचं उत्तर भगवान महादेवांची स्वारी अखंड तप करते. तुमच्या माझ्याकरता आजही भगवान महादेवांची स्वारी ही तपश्चर्या आचरण करते. आपण त्या आचरणाचं, भगवंतांनी तुमच्या माझ्यासाठी आजही जे विश्वकल्याणाचं ध्येय ठेवलंय, ते ध्येय हजारो वर्षांपासून पूर्ण करण्याकरता ते तपश्चर्येमध्ये विलीन आहेत. तुमचं माझं कर्तव्य आहे की आपणही आपल्या जीवनामध्ये कुठेतरी हे साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संध्याकालीन मेघाप्रमाणे कांती असलेल्या शरीरावर त्यांची तपस्व्यांना आवडणारी भस्म, दंड, जटा आणि हरणाजीन हे चिन्ह, तसंच मस्तकावर चंद्रकला धारण केलेली त्या महादेवांचं दर्शन ब्रह्मदेवांना झालं. ते एका दर्भासनावर बसलेले होते आणि अनेक साधू ऐकत असताना नारदांनी विचारल्यावरून सनातन ब्रह्म साक्षात्काराचा उपदेश स्वतः महादेवांची स्वारी करत होती. आणि हे सगळं दृश्य देवांनी आणि ब्रह्मदेवांनी पाहिलं. साष्टांग नमस्कार घातला, हात जोडून प्रार्थना केली. मंडळी, भगवान ब्रह्मदेवांना आलेलं पाहिलं आणि महादेवांची स्वारी उभी राहिली. बघा, आपण म्हणतो ना, ह्या देवदेवतांमध्ये किती ऐक्य आहे, किती एकमेकांबद्दल प्रेम आहे. स्थिती, उत्पत्ती आणि प्रलय या सगळ्या गोष्टींचा संयोग साधण्यासाठी ह्या शक्तीचे हे 3 रूप आहेत. पण परस्पर तिन्ही रूपांमध्ये किती अलौकिक प्रेम आहे. दोघांनी एकमेकांना वंदन केलं. ब्रह्मदेव म्हणतायत, देवा, जाने त्वामीशं विश्वस्य जगतो योनि बीजयोः शक्ते शिवस्य च परम यत्तद्ब्रह्म निरंतरम. आपण संपूर्ण जगाचे स्वामी आहात हे मी जाणतो, कारण विश्वाची योनी प्रकृती आणि त्याचं बीज असणारे शिव यांच्या पलीकडे असणारे जे अद्वितीय परब्रह्म आहे ते स्वतः आपणच आहात. कितीतरी प्रकारे स्वतः ब्रह्मदेवानी भगवान महादेवांची स्तुती केली आणि सगळी स्तुती करून हात जोडून भगवान महादेवांना ब्रह्मदेव म्हणतायत, हे भगवन, आपण सर्वांचे मूळ आहात. आपण सर्व यज्ञ पूर्ण करणारे आहात. यज्ञभाग मिळण्याचा आपला अधिकार असूनही बुद्धिहीन यज्ञकर्त्यांनी तो आपल्याला दिला नाही, म्हणून हा यज्ञ आपल्याकडून उद्ध्वस्त झाला. तरी
आपणच या मारल्या गेलेल्या दक्षाच्या अपूर्ण यज्ञाचा पुनरुद्धार करावा ही माझी इच्छा आहे. हे प्रभो, हा यजमान दक्ष पुन्हा जिवंत होऊ द्या. भग देवतेला नेत्र येऊ द्या, भृगूंना दाढी मिशा येऊ द्या आणि पूषाला पहिल्याप्रमाणे दात येऊ द्या. का? कारण हे तर यज्ञ देवाचे मुख्य अंग आहेत. हे रुद्रदेवा, शस्त्रास्त्रांनी आणि दगडांच्या माराणी ज्या देवदेवता आणि ऋत्विज यांची शरीर घायाळ झाली आहेत ते आपल्या कृपेने पुन्हा बरे होऊ द्या. यज्ञ पूर्ण झाल्यावर जो भाग शिल्लक राहील तो सर्व आपणच स्वीकार करा. पण माझी इच्छा आहे की हा यज्ञ आपण पूर्ण करावा. हे यज्ञ विध्वंसक, आज या यज्ञ आपल्याच हाताने पूर्ण हो ही माझी खूप मनापासून इच्छा आहे. मैत्रेय म्हणतात, परमपराक्रमी विदुरा, ब्रह्मदेवानी अशा प्रकारे प्रार्थना केल्यावर भगवान महादेवानी प्रसन्नतेने हास्य केलं आणि म्हणाले, हे प्रजापते, भगवंताच्या मायेने मोहित झालेल्या दक्षासारख्या अज्ञानी लोकांनी केलेल्या अपराधाची मी चर्चा करीत नाही आणि आठवणही करत नाही. सांगू का तुला, मी केवळ सावध करण्यासाठी त्यांना थोडी शिक्षा केली आहे. बघा मंडळी, भगवान किती कोमल अंतःकरणाचे. दक्ष प्रजापतीचं डोकं जळालंय म्हणून त्याला बकऱ्याचं डोकं लावा. भगदेव मित्रदेवाच्या डोळ्यांनी आपला यज्ञभाग पाहिल. पीठ खाणाऱ्या पूषाने यजमानाच्या दातांनी भक्षण करावं. तसंच इतर सर्व देवांची शरीरं पूर्वीप्रमाणे होतील, कारण त्यांनी यज्ञातील शिल्लक राहिलेले पदार्थ माझा भाग म्हणून निश्चित केलेले होते, ते पुन्हा पहिल्याप्रमाणे होतील. अध्वर्यू इत्यादी याज्ञिकांपैकी ज्यांचे बाहू तुटले आहेत त्यांनी अश्विनी कुमारांच्या बाहूंनी आणि ज्यांचे हात तुटले आहेत त्यांनी पूषाच्या हातांनी काम करावं. तसंच भृगूंच्या दाढीमिशा बकऱ्यासारख्या होत. अशा प्रकारे महादेवांनी आशीर्वाद दिला. मैत्रेय म्हणतात, वत्स विदुरा, जेव्हा भगवान शंकराचे बोलणे ऐकून सर्व लोक प्रसन्न चित्ताने खूप आनंद झाला असं म्हणू लागले. नंतर सर्व देवांनी आणि ऋषींनी दक्षाच्या यज्ञशाळेत येण्याची महादेवांना प्रार्थना केली. ब्रह्मदेवांनी बरोबर चालण्याची विनंती केली. जसे जसे भगवान शंकरांनी सांगितले त्याप्रमाणे सर्व कार्य करून त्यांची दक्षाच्या धडाला यज्ञ पशूचं डोकं जोडून देऊन इंद्राची दृष्टी पडताच दक्ष ताबडतोब झोपेतून जागा झाल्याप्रमाणे उठला आणि आपल्या समोर भगवान महादेवाला त्यांनी आलेलं पाहिलं. शंकराच्या द्वेषाने कलुषित झालेला दक्ष आता त्यांचं दर्शन झाल्याबरोबर त्याचं हृदय स्वच्छ झालं. भगवान महादेवांना पाहिलं ना, भगवान महादेवांचं दर्शन झालं आणि त्या दक्ष प्रजापतीने भगवान महादेवाची स्तुती केली. परंतु आपल्या मृत झालेल्या कन्येचे सतीचे स्मरण होऊन स्नेह आणि उत्कंठा यांमुळे त्याच्या डोळ्यातून घळ 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 अश्रू व्हायला लागले. तोंडातून शब्द फुटेना. महादेवांची स्तुती तर करायची, पण डोळ्यातनं पाणी वाहते, तोंडातनं शब्द फुटेना. प्रेमाने विभळ परमबुद्धिमान प्रजापतीने कसं तरी आपल्या हृदयातील दुःखावेश आवरून विशुद्ध भावनेने भगवान शिवांची स्तुती केली. सद्गदित होऊन दक्ष प्रजापती म्हणतायत, भूयाननुग्रह अहो भवता कृतो मे दंडस्त्वया मयि भृतो यदपि प्रलब्धः न ब्रह्मबन्धुशुचवान् भगवन्नवज्ञा तुभ्यं हरेश्च कुत एव धृतव्रतेषु. भगवान, जरी मी आपला अपराध केला होता तरी आपण त्यासाठी मला शिक्षा करून माझ्यावर मोठा अनुग्रह केलाय. अहो, आपण आणि श्रीहरी आचारहीन नाममात्र ज्याला ज्ञान नाही अशांची सुद्धा कधी उपेक्षा करत नाही, तर माझ्यासारख्या यज्ञयाग करणाऱ्याची उपेक्षा कराल? नाही हो, नाही. मला माहिती आहे विभो, आपण ब्रह्मदेव होऊन सर्वप्रथम आत्मज्ञानाचे रक्षण करण्यासाठी आपल्या मुखापासून विद्या, तप आणि व्रतादी धारण करणाऱ्या ब्रह्मदेवांच्या प्रजेची उत्पत्ती केली. म्हणूनच
जसा गुराखी काठी हातात घेऊन गायींचं संरक्षण करतो, त्याप्रमाणे आपण या सर्व वेदज्ञांचं सर्व संकटापासून रक्षण करतात. आपण निर्माण केलेल्या सृष्टीला आपण कधीही दुःख देत नाही. प्रभो, मी आपल्या स्वरूपाला न जाणता आपल्याला भर सभेमध्ये माझ्या वाग्बाणांनी घायाळ केलं, पण माझा तो अपराध आपण मनावर घेतला नाही. आपल्यासारख्या पूज्यतमाचा अपराध केल्यामुळे मी तर खरं नरकादी नीच योनीला जाऊन पडण्याच्या लायकीचा होतो, पण आपण आपल्या करुणामय दृष्टीने मला वाचवलं. आता आपणच आपल्या औदार्यपूर्ण वर्तनाने माझ्यावर प्रसन्न व्हा आणि हा माझा यज्ञ पूर्ण करून घ्या. राजा ज्या वेळेला भगवंताला दक्षाने अशा प्रकारे प्रार्थना केली, तेव्हा भगवंतानी करुणामय दृष्टीने दक्ष प्रजापतीचा यज्ञ कशा प्रकारे पूर्ण केला, कुणी देवाला कशा प्रकारे विनंती करून हा यज्ञ पूर्ण करून घेतला, उद्याच्या भागामध्ये श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.